गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. सर्व अभ्यास करणाऱ्या मंडळींना नमस्कार करतो आणि ब्रह्मानंदे विषयानंद हा हे 35 श्लोकाचं असलेलं शेवटचं प्रकरण आहे. त्या प्रकरणाला सुरुवात करतो. सुरुवात करताना एक मनात विचार आला की श्री गुरूंनी आज्ञा केली आणि आपल्याला पंचदशी वर्षभरापूर्वी अभ्यासाला सुरुवात करायला सांगितली. वास्तवात पंचदशी सांगण्या इतपत मला अधिकार होता का नव्हता हा विचार माझ्या मनात नेहमीच होता की पंचदशी समजावून सांगताना त्या पंचदशीच्या चिंतनाला न्याय दिला गेला पाहिजे आणि तेवढा न्याय देण्याची ताकद ही माझ्यात नव्हती. पण श्री गुरु कृपा अशी एक काही अतुलनीय शक्ती आहे की तिचा विचारच करता येत नाही आणि श्री गुरु कृपेमुळे काही एक चिंतन मांडण्याचा मी एक प्रयत्न करू शकलो. हे केवळ श्री गुरु कृपेचं एक मोठं लक्षण. अशाच पद्धतीने आपल्याला या 35 श्लोकाचं असलेलं जे प्रकरण आहे ब्रह्मानंदे विषयानंद हा त्या श्लोकाचा अभ्यास करायचा आहे. आता विषयानंदाचा विचार इथे प्रामुख्याने मांडला गेलेला आहे की विषयानंदाचा अनुभव हा प्रत्येकालाच आहे की मला विषय आनंद देतात का विषयातच माझी अंतःकरण वृत्ती अनुकूल प्रतिकूल विचाराने लुप्त होते. अशा पद्धतीने दोन विचार आपल्या पुढे येतात. विषय जड अचेतन असल्यामुळे ते आपल्याला सुखही देऊ शकत नाही आणि दुःखही देऊ शकत नाही. पण त्या विषयांमध्ये जी लुप्त होणारी म्हणजे त्याच्यामध्ये लिप्त होणारी जी काय अंतःकरण वृत्ती आहे तर ती सुखाकार होते. त्याचं कारण आहे तो विषय मला अनुकूल असतो. विषय जर माझ्या मनासारखा असला तर मग मला सुख होतं आणि विषय जर का माझ्या मनाविरुद्ध असला तर मला दुःख होतं. पण मला वास्तवात सारखं सुखच पाहिजे आहे हा विचार आहे आणि ते विषय मला पूर्णपणे सुख देऊ शकत नाही. म्हणजेच याचा अर्थ ते मला दृढ अपरोक्षत्वाने सुखाचा विचार कधीही पूर्ण करू शकत नाही. म्हणून विषयजनित सुखे सौख्य होणार नाही किंवा समर्थ म्हणतात विषयजनित जे जे सुख तेथे असे परम दुःख पूर्वी गोड अंती दुःख नेमस्त आहे. अशा पद्धतीने विषयाचा विचार मांडला जातो. पण या 35 श्लोकामध्ये आपल्याला या विषयाच्या निमित्ताने जे आनंदाचा विचार आहे जो तो आपल्याला समजावून सांगणार आहे आणि हळूहळू त्या आत्मस्वरूपाकडे म्हणजे ब्रह्मस्वरूपाकडे म्हणजे ब्रह्मानंदाकडे ते आपल्याला घेऊन जाणार आहे. आणि ते घेऊन जाणं इतकं क्लासिक त्यांनी मांडलेलं आहे. मी ते 18 श्लोक आणि 17 श्लोक असं 2 दिवसाचा विचार करून आपला पंचदशीचा अभ्यास हा पुढच्या म्हणजे शुक्रवारच्या परवाच्या अभ्यासात तो पूर्ण होईल. पुस्तकही पूर्ण होईल. पण हे मला सांगताना एक खूप आनंद होतोय की हे जे विषयानंदाचं जे पंचदशीकारांनी स्क्रिप्ट मांडलेलं आहे आपल्या पुढे ते इतकं क्लासिक मांडलेलं आहे की त्यामुळे माझी हळूहळू ते ब्रह्मानंदाकडे सहज रवानगी करतात किंवा मला नेऊन ठेवतात. हा विचार आपल्याला सहज कळून जाईल. म्हणजे इतक्या अलगद हळूवारपणे ते मला घेऊन जातात की माझा मलाच पत्ता लागत नाही. आता पहिल्या श्लोकाचा जो विचार आहे तो असं सांगतोय. आता ह्या प्रकरणात ब्रह्मानंदाचा अंश असलेला व ज्याच्या माध्यमातून ब्रह्मानंदाचा अनुभव येतो असा विषयानंद सांगितला जात आहे. हे अंशत्व श्रुतीने सांगितले आहे. वास्तविक ब्रह्मामध्ये अंशांशी भाव संबंध नाहीये. सच्चिदानंद हे ब्रह्माचे 3 अंश नाहीये. ब्रह्म निरंश आहे. जसा चाराने हा रुपयाचा भाग असतो त्यामुळे त्या रुपयाचे 4 भाग झाले अशा पद्धतीने एक अंशांशी भाव सिद्ध होतो. पण आत्मस्वरूप अखंड असल्यामुळे ते सच्चिदानंद रूप असल्यामुळे सतरूप चिद्रूप आणि आनंदरूप असल्यामुळे इथे आपल्याला त्याच्यामध्ये अंशांशी भाव संबंध नाहीये. पण तरी सुद्धा विषयानंद समजावून सांगण्याच्या निमित्ताने इथे एक कल्पित अंशांशी भाव संबंध आपल्या पुढे मांडलेला आहे आणि समजावून सांगताना असं म्हणतायत की ब्रह्मानंदाचा अंशच आहे. आनंद नावाची जी काय गोष्ट आहे ती ब्रह्मानंदाचा एक अंशच आहे. अशा पद्धतीने ती आपल्या पुढे मांडली गेलेली आहे. म्हणून इथे विषयानंद हा सुद्धा
ब्रह्मानंदाचा एक अंश आहे, अशी एक आपल्या पुढे भूमिका मांडली आहे आणि त्या विषयानंदातनं मी माझ्या आनंदाकडे निघून जाणं म्हणजे त्या काहीही कशावरही अवलंबून नसलेला जो आनंद आहे, त्या आनंद रूपतेपर्यंत पोहोचणं हा त्यातला महत्वाचा भाग आहे. कारण आनंद नावाची जी गोष्ट आहे, ती विषयातनं आनंद होतो का विषयाच्या निमित्ताने अंतःकरण वृत्ती शांत होऊन आनंद होतो. एवढ्या गोष्टी कळाल्या, की माणूस मग त्या विषयाकडे जाण्याचं थोडंसं थांबवू शकतो. हे सगळ्या ज्या काही साधनेच्या गोष्टी आहेत, पैलू आहेत, ते या अभ्यासाच्या निमित्ताने आपल्यापुढे उकलले जाणार आहेत. दुसरा जो श्लोक आहे, तो अंशत्व सांगणारी श्रुती आहे आणि ती श्रुती असं सांगते, "जे अखंड एकरस आहे, तोच परमात्मा आहे. तोच परमात्मरूप परमानंद आहे. अज्ञानामुळे त्याहून वेगळी झालेली भूते, जीव त्याच्या अंशाचाच भोग घेतात." आता वास्तवात जो परमात्मा आहे किंवा जे ब्रह्म आहे, ते मात्र आनंदरूप आहे. कारण सत आणि चित आणि आनंदरूप असा जेव्हा विचार करायची वेळ येते, त्यावेळी सतमध्ये केवल अस्तित्वाचा विचार आहे आणि ते केवल अस्तित्व शरीराच्या रूपाने आपल्यापुढे अस्तित्व त्याचं भासतं. आता हा सगळा ब्रह्मस्वरूपावर केलेला गेला आरोपच आहे. पण अस्तित्व जे माझ्या शरीराचं आहे, त्या शरीराला अस्तित्वपणा जो मिळालेला आहे, तो कुठून आला? तो त्या सतरूप ब्रह्माकडनं आला आणि मग त्या माझ्या अस्तित्वाचा म्हणजे शरीर रूपाने असलेल्या माझ्या अस्तित्वाचा मला सतत ते अस्तित्व टिकावं अशी जेव्हा भूमिका तयार होते, तेव्हा ती भूमिका ही त्या अस्तित्वाच्या निमित्ताने मला आनंदच पाहिजे असतो. म्हणजे माझं अस्तित्व टिकून राहिलं 90 वर्ष, 100 वर्ष तर मला बरं वाटतं. फार मी खूप जगलो अशी एक भूमिका असते किंवा अल्पवयात निधन झालं तर लोकं हळहळत करतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की अस्तित्व रूपाने सुद्धा मला आनंदच पाहिजे, कळणे रूपाने सुद्धा मला आनंदच पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की मला एखादी गोष्ट रिअलाईज झाली, कळली, की मला आनंदच होतो आणि आनंद तर आनंद रूपच आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की ते ब्रह्म अखंड एकरस आहे, पण या विषयानंदाच्या निमित्ताने तो अंश आनंदाचा आपल्या पुढे प्रगट होतो. आणि म्हणून इथे काय आहे, हा जो अस्तित्वाचा प्रश्न किंवा कळणेपणा किंवा मला विषयांच्या निमित्ताने हवा असलेला आनंद, हा केवळ त्या परमात्मरूप म्हणजे आनंदरूप ब्रह्मस्वरूपाचाच तो विचार आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. ते मी लक्षात घेत नाही म्हणून मी माझ्या शरीरावर, शरीराच्या अस्तित्वाला सत्यत्व देतो आणि तिथे आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण ते कधी सफल होत नाही. कारण शरीराला उत्पत्ती, स्थिती आणि नाश आहे. बरं कळणेपणात जो आनंद मिळतोय, तर तो कळणेपणाचा आनंद किती वेळा कळून घेणार? कुठेतरी कळणेपणा तिथे शांत व्हायला पाहिजे, तो होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, व्यावहारिक सत्तेच्या बाजूनी मी जेव्हा आनंद मिळवायचा प्रयत्न करतो, काही उपाधींच्या मागे लागून किंवा काही विषयांच्या मागे लागून, तेव्हा तो आनंद माझी अंतःकरण वृत्ती शांत झाल्यामुळे झालेला आहे, हे मला कळून घ्यावंच लागेल कधीतरी. आणि ज्या दिवशी कळून घेईन, त्या दिवशी माझ्या अज्ञानातनं निवृत्ती होण्याची व्यवस्था आहे. कारण आपल्याला संत सांगतात सतत, "सोहमात्मा स्वानंद घन, अजन्मा तो तूच जाण." मुख्य विचार काय आहे? हेची सद्गुरूचे भजन. मुख्य मुद्दा काय आहे? तो सोहमात्मा स्वानंद घन आहे, तो अजन्मा आहे. तो जन्माला आलेला नाही, तो कायमचा आहे, आहे, आहे आणि तो केवळ आनंद घन आहे. म्हणजे आनंदाने भरलेला आहे. घन शब्दाचा अर्थ भरलेला आहे. मग तो जर आनंदाने भरलेला आहे आणि तो आणि मी जर एकरूप असेल सोहमात्मा, तर मग मी पण आनंदरूप आहे, ही भूमिका मला कळली पाहिजे. पण अज्ञानामुळे त्याहून वेगळी झालेली भूते, जीव त्याच्याच अंशाचा भोग घेतात आणि त्याच्या अंशाचा भोग घेऊन सुद्धा त्याच्या मूळ प्रेरणेचा म्हणजे मूळ स्त्रोताचा विचार करत नाहीत. त्याचं कारणच भ्रमामुळे तो विचार होत नाही. म्हणून इथे काय आहे, की तो जो विषयानंदाच्या निमित्ताने जो आनंद प्रगट झालेला असतो, तो केवळ त्या आनंदाचा थोडासा भास आपल्या पुढे आलेला असतो. वास्तवात तोच आनंद तोच आहे. तरी सुद्धा तो दृढ अपरोक्षत्वानी नसतो. म्हणून इथे काय आहे, त्याला आनंद तो थोडासा भासात्मक आहे, अशी एक भूमिका मांडली जाते. याचा अर्थ त्या दृढ अपरोक्ष अनुभवाच्या पेक्षा तो आनंद जरा कमी काळ टिकतो, ही भूमिका त्याच्यामध्ये सांगायची. पुढे आता तिसरा आणि चौथा जो श्लोक आहे, तो विषयानंदाची उपाधी असणाऱ्या अंतःकरण वृत्तीचे प्रकार आपल्याला समजावून सांगणार आहे. शांत, घोर व मूढ अशा मनाच्या 3 वृत्ती आहेत.
वैराग्य, क्षमा व औदार्य या शांत वृत्ती आहेत. तृष्णा, स्नेह, राग व लोभ या घोर वृत्ती असून संमोह, भय इत्यादी मूढ वृत्ती सांगितल्या. इथं टेबल दिलेलं आहे. फार सुंदर टेबल दिल्यामुळे आपल्या अभ्यासाची एक सुरेख व्यवस्था झाली आहे की 3 वृत्ती आहेत, शांत, घोर आणि मूढ. मग या 3 वृत्तींचं त्या 3 गुणात्न प्रगटीकरण आहे. 3 गुण हे मनुष्याच्या म्हणूया अंतःकरणामध्ये सतत असतात, हे अगदी बरोबर आहे. ते खालीवर होत असतात, हेही बरोबर आहे. पण साधक म्हणून जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा झोपेत जरी विचारलं तरी माझे श्री गुरु म्हणतात, साधकाला गुण किती, म्हणजे असा जर प्रश्न विचारला तर त्याला फक्त एकच गुण, सत्वगुण. म्हणजे वृत्तीचा विचार केला तर शांतच वृत्ती. घोर आणि मूढ वृत्ती या अनुक्रमे खाली राहिल्या पाहिजेत, त्याचा विचारच नाही झाला पाहिजे. म्हणून इथे काय आहे, या शांत वृत्तीचा जो विचार आहे तो सत्वगुणाच्या साह्याने होतो. म्हणजे त्याच्या सत्वगुणामध्ये शांत वृत्ती ही आपल्याला आढळून येते. तर घोर वृत्ती जी आहे तो रजगुणाचा विचार आहे आणि तमोगुणाचा जो विचार आहे तो मूढ वृत्तीचा आहे. मूढ शब्दाचा अर्थ अज्ञान. अशा पद्धतीने तो विचार मांडला गेलेला आहे. मग शांत वृत्तीतले गुण कोणते आहेत, तर वैराग्य, क्षमा आणि औदार्य. अशा पद्धतीने हे 3 गुण त्या शांत वृत्तीत आढळतात, त्या सत्वगुणामध्ये आढळतात. कारण सत्वगुणामध्ये अभ्यास होतो. आपल्याला सत्वगुणामध्ये या ग्रंथांचा अभ्यास होतो आणि एकच विचार म्हणूया. आपण आता एक अभ्यासाला फॉर एक्झाम्पल एक विचार घेऊया, हरीच्या दासा हरी दाही दिशा. आता हरीचा दास मी आहे आणि हरीच जर मला सर्व ठिकाणी पाहायचा असेल तर वैराग्य, क्षमा, शांती हा माझ्याजवळ गुणधर्म असला पाहिजे. आणि ती जर का शांती मला कमवायची असेल तर मला या प्रत्येकामध्ये हरितत्व पाहिलं पाहिजे आणि म्हणून मग मी क्षमाशील असलं पाहिजे. समर्थांचं म्हणणं आहे, साधक क्षमाशील असावा. म्हणजे याचा अर्थ काय आहे की प्रत्येक वेळी त्यांनी त्या समोरच्या व्यक्तीला धारेवर धरलंच पाहिजे अशी अपेक्षा नाहीये. ती व्यक्ती सुधारत असते, ती व्यक्ती तिच्या बाजूनी तो मोठा चांगला प्रयत्न करीत असते, तेव्हा आपण त्या प्रयत्नाला थोडी दाद देऊन याच्यामध्ये अशी सुधारणा करता येऊ शकते, अशा पद्धतीने आपण शांत चित्ताने सांगू शकतो. पण सत्वगुण अंतःकरणात असेल तरच ही गोष्ट तशी होऊ शकते. किंवा वैराग्य आहे की विषयजनित जे जे सुख तेथे असे परम दुःख, म्हणून विषयांमध्ये असलेल्या सुखांकडे माझी अंतःकरण वृत्ती जाऊ देणार नाही. ब्रह्मादिकाची पदे दुःखाची शिराडी असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय आणि तिथे माझी वृत्ती अजिबात जायला नको असं जर त्यांचं म्हणणं आहे तर परमार्थ साधनेमध्ये माझे श्री गुरु सांगतात की माझा जो अंतःकरण वृत्तीचा विचार आहे तो वैराग्यवान असला पाहिजे. ते ब्रह्मदेवाचं पद जर का दुःखदायक असेल तर मी इथं माझ्या गोष्टीत किती पदांची अपेक्षा करतो किंवा पदांसाठी मी कुठे कुठे इन्फ्लुअन्स लावतो याचा मला नेम नाही, म्हणजे कळतच नाही मला. कोण कोणाचं नाव पदासाठी सजेस्ट करतो हेही माझ्या लक्षात येत नाही. म्हणजे अशा पद्धतीने आपण पदांसाठी खूप काही गोष्टी करतो, कारण का स्वतःही पदात अडकलेला असतो आणि दुसऱ्यांनाही पदात अडकवण्यासाठी हा पुढे असतो. म्हणून इथे वैराग्य आलं पाहिजे. वैराग्य कशाविषयी? माझ्या शरीराविषयी वैराग्य. कारण देह येतो, काही काळ टिकतो आणि कालांतराने जातो, पण हा सगळा अध्यात्माचा विचार जो आहे अंतःकरण वृत्ती शांत ठेवण्यासाठी तो केवळ त्या शांत वृत्तीत म्हणजे त्या सत्वगुणाच्या वृत्तीत होतो. म्हणून त्यामुळे स्वतः व समाज सुद्धा सुखी राहतो. ती व्यक्ती ती लोकांना हवी हवीशी वाटते. कारण ती व्यक्ती कशी असते तर प्रत्येकाला ती सहाय्यभूत होते, प्रत्येकामध्ये ती हरी पाहते, प्रत्येकाला सहाय्यभूत होते आणि सहाय्यभूत झाली तरी स्वामी विवेकानंदांच्या तत्वाप्रमाणे मी त्याला मदत केली नसून त्यांनी मला उपयोगी पडाला म्हणूया एक चान्स दिला आहे म्हणून मीच त्याला धन्यवाद देतो. अशा पद्धतीने ती व्यक्ती आपले जीवन जगत असते आणि ते जीवन जगता जगता त्या व्यक्तीचा आनंद रूपतेकडे जाण्याचा जो विचार आहे तो अत्यंत प्रगल्भ होत जातो. म्हणून सत्वगुणे भगवत भक्ती असं समर्थांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणून इथे ही जी काय शांत वृत्ती आहे तिथे मात्र काय आहे, वैराग्य आहे, क्षमा आहे आणि औदार्य आहे. काही देण्याची थोडीशी एक ताकद आहे, म्हणजे एक देण्याची इच्छा आहे. थोडंसं काही आपल्या घरात कमी पडलं तरी चालेल, पण आज त्याची गरज आहे, त्याला थोडंसं देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा पद्धतीने तो त्या प्रत्येकाला उपयोगी पडतो. पण ते उपयोगी पडून तो मात्र हरिओम तत्सत म्हणून पुन्हा
मला देवानी ती अशी बुद्धी दिली, अशा पद्धतीने तो जीवन जगतो. म्हणून इथे शांत वृत्तीमध्ये अभ्यासाची एक भूमिका आहे आणि ती भूमिका या सत्वगुणामध्ये सहज शक्य आहे. म्हणूनच सत्वगुणाचा हा अध्यात्माच्या अभ्यासासाठी खूप मोठा पुरस्कार केला गेलेला आहे आणि अंतःकरणामध्ये सत्वगुण हा साधकांनी कायम वर ठेवला पाहिजे. पुढचा जो विचार आहे तो घोर वृत्तीचा म्हणजे रजोगुणाचा. रजोगुणाच्या वृत्तीमध्ये सतत कार्यशील राहण्याची तिथे व्यवस्था आहे आणि सतत काहीतरी केलं पाहिजे आणि करण्यामध्ये त्याच्यामध्ये माझा फायदा झाला पाहिजे. प्रत्येक वेळी सत्यनारायणाची पूजा घातली तरी सुद्धा म्हणतो यात माझा फायदा काय? कारण का शेजारी जे काय मोठमोठे पदाधिकारी आहेत, जे माझ्या शेजारी पाजारी आहेत, त्यांना सत्यनारायणाला बोलवायचं, अगदी खाली 4 वेळा वाकून त्यांना नमस्कार करायचा, थोडंसं गुडविल कमवायचं आणि मग काही माझं एखादं काम असेल तर ते हळूच पुढे करायचं. आता हा रजोगुणी माणसाचा स्वभाव आहे, की तिथे फक्त केवळ फायद्याचं जीवन जगायचा विषय असतो आणि असा फायदा झाला तर मग काय आहे, मला ते अत्यंत गोड आहे. चुकून त्यांनी माझं काही काम केलं नाही, की मला त्याचा रागही येतो. म्हणून रजोगुणी व्यक्ती ज्या असतात ना, त्या चटकन रागावतात पण. हा त्यातला एक भाग आहे. काही त्यांना मदत केली, तर त्याच्या मागे-मागे जातात, हाही एक विचार आहे. म्हणून रजोगुणामध्ये काय आहे, लोभ आहे, राग आहे. राग पण आहे, कारण प्रतिकूल काही गोष्ट घडली, की रागही येतो आणि तितक्याच टणकन उडी मारून तो सुखाकडेही जायला तयार असतो. अशा पद्धतीने अत्यंत दोलायमान जे काय जीवन आहे, म्हणजे सुखदुःखात्मक जीवन आहे, ते आपल्याला पुनरावृत्ती घडवतं. रजोगुणे पुनरावृत्ती असं समर्थांनी सांगितलंय आणि ती पुनरावृत्ती मला नको असेल, तर रजोगुण हा सत्वगुणाच्या खाली ठेवला पाहिजे. आणि ही एक अंतःकरणाची वृत्ती आहे आणि तिथे काय आहे, तिथे दुसऱ्याला त्रास देण्याची वृत्ती सुद्धा जास्त असते. मदत करण्याची वृत्ती जी आहे, ती त्या मानाने जरा कमी असते, पण थोडासा का होईना त्रास देणं हा त्यातला जास्त भाग असतो. आता मूढ वृत्तीचे जे लोक असतात, अज्ञानी जे लोक असतात, म्हणजे तमोगुणी जे लोक असतात, त्यांना त्रास देण्यात आनंद असतो. आणि त्रास देण्यात आनंद असल्यामुळे त्यांना सतत या दृश्यसृष्टीतील पदार्थांचा मोह असतो आणि त्याचं भयही असतं, कारण ते पदार्थ कोणी माझ्याकडनं हिसकावून नेले तर काय होईल? अशा पद्धतीने ते काहीही विचार न करता आपल्याला काहीही गोष्ट करायची वेळ आली, तर ते मागं-पुढं पाहत नाहीत आणि मग ते पाहिजे तसं काही करतात. म्हणून चोर, दरोडेखोरी, हे खून वगैरे मारामाऱ्या हे सगळे जे प्रकार आहेत, हे मूढ वृत्तीतनं होणारे आहेत आणि सर्वत्र नुकसान हाच त्याचा एक विचार आहे. ते स्वतःचंही नुकसान करून घेतात आणि दुसऱ्याचंही नुकसान करतात. म्हणून तमोगुणे अधोगती पाविजेती प्राणी असं समर्थ म्हणतात. म्हणून मी अधोगतीला जातो आणि अधोगती शब्दाचा अर्थ मानवाचा जन्म मला मिळालेला असतो, तरी सुद्धा मी तो फुकट घालवलेला असतो. म्हणून इथे आपल्याला या 3 वृत्ती सांगितल्यात. सत्वगुणामुळे समाजही सुखी राहतो आणि समोरचे लोकही सुखी राहतात. स्वतःही तो सुखात राहतो आणि रजोगुणामुळे तो स्वतः व समाजाला दुःखी करतो आणि अशा पद्धतीने तो त्रासदायक व्यक्ती म्हणून प्रसिद्ध पावतो आणि मूढ व्यक्ती हा तर अवघड विभाग आहे. तो आपल्या दृष्टीने तर कधीच आपल्या अंतःकरणात असता कामा नये. या अंतःकरणाच्या 3 वृत्ती असून त्यातून या होणारे जे काय म्हणूया कार्यरूपाने होणारे जे सगळे विचार आहेत, ते या 3 गुणांच्या निमित्ताने होणाऱ्या 3 वृत्तींचे प्रकार आपल्या पुढे मांडलेले आहेत. पुढे आता 5वा जो श्लोक आहे, घोर मूढ वृत्ती व शांत वृत्ती यातील आत्म्याच्या अनुभवाचे स्वरूप. आता या प्रत्येक ठिकाणी आनंद प्रगट होतो का? तर काय पद्धतीने आनंद प्रगट होतो किंवा काय पद्धतीने चिद्रूपता म्हणजे चितपणा प्रगट होतो, तो इथे विचार सांगताय, की वरील सर्व वृत्तीत चिद्रूप आत्मा असतो, तर शांत वृत्तीत आत्म्याचे सुख प्रगट होते. आता वरील सर्व वृत्तीत आत्मा आहे. कारण का वृत्तीचा जो व्याख्येचा विचार आहे, अंतःकरणातील ज्ञानाचा बदल करून देणाऱ्या परिणामाच वृत्ती असं म्हणतात. म्हणजे सत्वगुणातही अंतःकरणात बदल होतो आणि तो बदल होऊन ती वृत्ती अभ्यास करते आणि वृत्ती अभ्यास करते आणि मग ती शांत होऊन जाते. अध्यात्माचा अभ्यास करते, ती शांत होते आणि आनंद प्रगट होतो. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे, त्या शांत वृत्तीमध्ये म्हणजे सत्वगुणी वृत्तीमध्ये आनंद प्रगट होतो.
अशा पद्धतीने ते विचार मांडले गेलेले आहेत. आता तोच विचार जर का रजोगुणाचा करायची वेळ आली तर? मुख्य मुद्दा काय आहे? त्या रजोगुणामध्ये जाणीवही असते. म्हणजे याचा अर्थ कळणेपणाही असतो, पण त्या रजोगुणामध्ये मात्र आनंदाचं प्रगटीकरण त्या मानाने कमी असतं. हे लक्षात घ्या. तिथं कळणेपणा सर्व वृत्तींमध्ये अगदी स्पष्ट आहे. मूढ वृत्तीमध्ये सुद्धा आहे, शांत वृत्तीमध्ये सुद्धा आहे, घोर वृत्तीमध्ये सुद्धा आहे. पण आनंदाचं प्रगटीकरण मात्र वेगवेगळं आहे. कारण शांत वृत्तीमध्ये आनंदाचं प्रगटीकरण मोठ्या प्रमाणात आहे. त्या मानाने जर का घोर वृत्तीचा विचार केला तर आनंदाचं प्रगटीकरण थोडं कमी आहे आणि मूढ वृत्तीत केला तर तिथे चांचल्य असल्यामुळे तिथे सुखाचं प्रगटीकरण अगदी नाहीच, म्हणजे इतकं कमी आहे. म्हणून शांत वृत्तीतली जी जाणीव आहे ना ती सामान्यपणे असते. जाणीव त्यातली सामान्यपणे असते आणि त्यामुळे आनंदाचं प्रगटीकरण हे सहज आहे. आणि जेव्हा ती विशेष असते अंतःकरण वृत्ती विशेषत्वाने जेव्हा असते तेव्हा ती अहंकार युक्त असते आणि अहंकार युक्त असते म्हणूनच ती अंतःकरण वृत्ती म्हणते की माझा उदो उदो झाला पाहिजे, माझी प्रवचनं सगळ्यांनी ऐकली पाहिजेत, मी जास्तीत जास्त सगळ्या गोष्टी कमवल्या पाहिजेत, अशी एक भूमिका अंतःकरणात असते आणि त्यातूनच या सगळ्या गोष्टी केल्या जातात. तेव्हा माझं महत्व जर का विशद झालं तर मला आनंद आहे, अशी विशेषत्वानी जाणीव असते आणि त्याच्यात अहमपणा असतो म्हणून सुख प्रगटीकरण कमी येते. इथे अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की त्या शांत वृत्तीमध्ये जाणीवही आहे पण सुखाचं प्रगटीकरण तिथं मोठ्या प्रमाणात आहे. अशा पद्धतीने आहे आणि आत्मस्वरूपाचा जेव्हा विचार करायची वेळ येते त्यावेळी हरिपाठाचा विचार आहे जाणीव नेणीव भगवंती नाही. म्हणजे त्या सत्वगुणाच्याही पलीकडे असलेलं जे काय आत्मतत्व आहे ते मी आहे. त्या विषयानंदाच्या निमित्ताने मी त्या आत्मानंदाचा म्हणजे खऱ्या त्या ब्रह्मानंदाचाही मी खरा विचार केला पाहिजे. म्हणून आपल्याला या जाणीवांचा किंवा या वृत्तीचा उपयोग आपल्या अभ्यासासाठी केला पाहिजे. कारण वृत्तीची निवृत्ती झाली पाहिजे आपणासगट, तर मग मी माझ्या आनंदाकडे जाणार आहे. म्हणून इथे आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करताना या बारीक बारीक गोष्टी असतात ना, मी माझ्या अंतःकरण वृत्तीवर सतत लक्ष ठेवून असलं पाहिजे की अरे मी शांत वृत्तीत आहे का रजोगुणी वृत्तीत आहे आणि रजोगुणी वृत्तीत असलो सामान्य रूपाने आहे का विशेष रूपाने आहे. सामान्य रूपाने कार्य होत असेल तर अडचण नाही, कारण ते सत्वगुणाला शुद्ध रजोगुणातनं झालेलं कार्य आहे असं आपण म्हणू शकतो. पण जेव्हा मी मात्र विशेष होतो माझ्यासारखा कोणी नाही तेव्हा मात्र समजायला हरकत नाही माझं अधःपतन झाले. असे हे श्लोक खूप महत्वाचे आहेत. मला आधी वाटलं 35 श्लोकाचं प्रकरण आहे, आपण फट 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 35 श्लोक घेऊया आणि एका तासात संपवूया. पण तसं नाहीये. हे मी पाहिलं जेव्हा या 18 श्लोकांचा विचार केला, केवढं या पंचदशीकारांनी या श्लोकांमध्ये सांगून ठेवलेलं आहे हे मला लक्षात आलं. आता पुढचा जो 6वा श्लोक आहे तो मला हे सांगणारी श्रुती आहे ती असं सांगते, हा आत्मा प्रत्येक रूपात त्या त्या रूपाप्रमाणे झाला असे श्रुती सांगते. तसेच यासाठी सूर्याच्या प्रतिबिंबाची उपमा दिली आहे असे ब्रह्मसूत्र 3:2:28 मध्ये म्हटलेले आहे. आता हा आत्मा प्रत्येक रूपात त्या रूपाप्रमाणे झाला. आता हा आत्मस्वरूपावर केलेला आरोप आहे. आता आत्माच काय झाला अधिष्ठान रूपाने त्या प्रत्येक रूपामध्ये जणू काही समाविष्ट झाला. अशा पद्धतीने भाषा बोलली गेलेली आहे आणि त्याला सूर्याच्या प्रतिबिंबाची उपमा दिली. एकच सूर्याचं प्रतिबिंब आहे पण ते अनेक तलावांच्या निमित्ताने अनेक तलावांचं रूप धारण करतं. पण रूप धारण केलं तरी सुद्धा त्या प्रत्येक तलावामध्ये ते सूर्याचं प्रतिबिंब असतं. म्हणजेच हाच आत्मा प्रतिबिंब रूपामध्ये रूपांच्या निमित्ताने तो प्रत्येक उपाधीमध्ये समाविष्ट झाला असं आपण काय म्हणूया एक त्याच्यावर आरोप करूया. वास्तवात आत्मा येतही नाही आणि जातही नाही, पण काय झाला त्या प्रत्येक उपाधीमध्ये ते आत्मतत्व स्थिर झालं. हा आपला फायदा का तोटा? हा आपला फायदा आहे. कारण आपण प्रत्येक जीवाची व्याख्या काय केली तर बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब, म्हणजे प्रत्येक जीवात ते आत्मतत्व म्हणूया हरिरूपाने स्थिर झालं आणि हरिरूपाने स्थिर झाल्यामुळे प्रत्येकामध्ये मला तो विठ्ठल किंवा तो राम पाहण्याची एक व्यवस्था तयार झाली. मला जेव्हा मी एकदा बारीक विचार करायचा प्रयत्न केला की ही सृष्टी निर्माण करताना या विठ्ठलानी किंवा म्हणूया ईश्वररूप विठ्ठलानी किती छान सोयी करून ठेवल्या. त्यांनी हे जे काय
प्रत्येक गोष्ट निर्माण केलेली आहे ती माझ्या आनंदरूप होण्यासाठी कितीतरी सुटेबल करून ठेवलेली आहे. त्या प्रत्येक जीवामध्ये ते आत्मतत्व त्यांनी धारण केलं आणि ते आत्मतत्व म्हणजे ते विठ्ठल तत्व प्रत्येक रूपामध्ये जाऊन बसलं आणि माझ्या उपासनेची सोय करून टाकली. आणि अशा पद्धतीने मग पुन्हा हरीची या दासा हरी हरीच्या दासा कायम हरीचा आहे किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. म्हणजे हा विष्णूचीच सगळीकडे अनुभूती त्याला आणून देण्याची व्यवस्था या निमित्ताने केली. म्हणून इथे काय आहे, की आपल्याला खूप काही हे सगळे जे काय सृष्टीतले विचार आहेत, त्या सृष्टीतलं असणं पदार्थांचं ते माझ्यासाठी कायम उपकारक आहे. त्या पदार्थांमुळे माझं जीवन चालतं. हे गहू, बाजरी, ज्वारी हे सगळे खाण्याचे पदार्थ माझ्या पुढे विनासायास उभे राहतात आणि हे सगळे जे जड अचेतन पदार्थ आहेत ना, ते माझी काळजी वाहतात आणि मला माझ्या आनंदाकडे जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात आणि मी मात्र आनंदाकडे जाण्याचा अभ्यास करत नाही. आता याला काय म्हणायचं? लक्ष्मीमध्ये करंटा नांदे, त्याचे दारिद्र्य अधिक सांधे. म्हणजे देह परमार्थाचे तारू हा त्यातला समर्थांचा विचार आहे. की देह परमार्थाचं तारू असेल तर या मी देहरूपात आलेलो आहे ना, तर मग मी माझ्या आनंद रूपतेचा विचार हा स्पष्ट करूनच घेतला पाहिजे. आणि तो मी करीत नाही म्हणून मी करंटा ठरतो, जसा लक्ष्मीमध्ये करंटा नांदे. अशी जी भूमिका आहे ती आपल्याला लक्षात आली पाहिजे. म्हणून हा आत्मा काय होतो, या शरीराच्या निमित्ताने जीवरूपात आपल्या पुढे येतो आणि पुन्हा त्या प्रत्येक भूताची पूजा करण्याची एक भूमिका आपल्या पुढे तयार होते आणि मग नारायणाचे विश्वी आणि या कारणे तोषवावी कोणीतरी काया, असा त्या ओवीचा शेवट. असं आपल्याला खूप काही साधन करण्याचं जे भाग्य लाभलेलं आहे ते आपल्या श्री गुरूंच्या चिंतनातनं लाभलेलं आहे आणि ते चिंतन आपल्याला खूप काही आनंदाकडे घेऊन जाण्यासाठी समर्थ आहे. फक्त ते म्हणतात तसं चिंतन करण्याची आवश्यकता आहे. पुढे 7वा जो श्लोक आहे, उपाधीमुळे एकत्वात अनेकत्वाचा भाग. एकच आत्मा सर्व भूतातील प्रत्येक भूतात व्यापून राहिला आहे. पाण्यातील चंद्राला प्रतिबिंबाप्रमाणे तो एक असून अनेक प्रकारचा दिसतो. त्या पाण्यातील चंद्रबिंबाचं उदाहरण परत एकदा दिलंय. ते एकच चंद्रबिंब आहे आणि तेच सर्व तलावात पडलेलं आहे आणि तेच तलावात पडून अनेक रूपांनी भासतंय. पण त्या अनेक रूपांमध्ये, त्या अनेक तलावांमधल्या प्रतिबिंब रूपांमध्ये ते एकच चंद्राचं मुख्य प्रतिबिंब आहे. म्हणून बिंब प्रतिबिंब वादाचा विचार जेव्हा वेळ येते तेव्हा प्रत्येक प्रतिबिंब हे बिंब रूपच आहे असा विचार करायला काय हरकत आहे. म्हणून त्या अनेकत्वात एकत्व पाहायचं असेल तर त्या प्रत्येक रूपामध्ये मी त्या हरीला पाहावा किंवा या आत्मतत्वाला पाहावं आणि असंच आत्मतत्वाला पाहता पाहता आपण आपल्या आनंदाकडे निघून जावं. एक हरी आत्मा जीव शिव समा. हरिपाठ तेच सांगतो की अरे बाबा एकच हरी, तो त्या प्रत्येक जीवामध्ये तो सामावलेला आहे. तू फक्त त्याच्याकडे लक्ष दे. अशा पद्धतीने जर का हरीच्या दासा हरिदाही दिशा, काय सुंदर वचनं आहेत. त्यातून मी प्रत्येकामध्ये आनंद पाहू शकतो आणि पाहू शकलो तर मग काय आहे, त्या अब्जावधी शरीरांमध्ये अब्जावधी शरीर राहू देत, ते माझ्या समोर असलेले, माझ्या जवळ असलेले, रोज माझा आणि त्यांचा व्यवहार होतो, त्या प्रत्येक उपाधीमध्ये मी आनंद शोधू शकतो. म्हणजे प्रत्येक उपाधीमध्ये चिदाभासाच्या निमित्ताने मी त्या आत्मतत्वाला पाहू शकतो. हा विचार किती माझ्यासाठी भक्तीच्या का निमित्ताने असेना किंवा ज्ञानलक्षणा भक्तीच्या विचाराने का असेना सहज येतो. हे समस्त ही वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा बोतला भावो, की भक्ता माझी रावो ज्ञानी यातोची. पण हे समस्त ही वासुदेव हे त्यातलं महत्वाचं लक्षण आहे. हे समस्त वासुदेव रूप, समस्त उपाधी असलेल्या वासुदेव रूप जर का करायच्या असतील, ब्रह्मरूप करायच्या असतील, तर त्या उपाधींचा मोह मला सोडला पाहिजे. उपाधींचा मोह असेल तर मूढ वृत्ती, उपाधींमध्ये रंगणं आणि रमणं असेल तर रजो वृत्ती आणि उपाधींचा बाद करून आनंदाच्याकडे जाण्याची असेल वृत्ती तर ती शांत वृत्ती. असे आपल्याला 3 भाग करता येतात. पुढे 8वा जो श्लोक आहे तो निराकार ब्रह्माचे वेगवेगळ्या प्रकारांनी ज्ञान कसे होते हे सांगणारा आहे. ज्याप्रमाणे पाण्यात शिरलेला चंद्र हा गढूळ पाण्यात अस्पष्ट व स्वच्छ पाण्यात स्पष्ट दिसतो, त्याप्रमाणे ब्रह्मही चिद्रूपाने व आनंद रूपाने दिसते. आला पुढे तोच विषय आला की हे चंद्र जर का गढूळ पाण्यात
असेल तर चंद्र अस्पष्ट दिसतो. तोच जर का बिसलेरीच्या पाण्यात असेल तर तो स्पष्ट दिसतो. तसंच तो घोर वृत्तीमध्ये अस्पष्ट आहे. जाणीवही अस्पष्ट असते आणि तसं आनंद तर अस्पष्ट खूपच असतो. पण तोच शांत वृत्तीचा विचार घेतला तर तिथे जाणीवही सहज असते आणि पुन्हा सामान्य रूपाने जाणीव असते आणि आनंद तर मोठा प्रगट झालेला असतो. आणि तेच जर का मूढ वृत्तीचा विचार घेतला तर तिथे काही दिसायचंच व्यवस्था नाहीये. अशा पद्धतीने आपल्याला विचार करायची गरज आहे. म्हणून मूढ वृत्तीमध्ये केवळ त्रास देण्याचा विचार आहे, तो आपण सोडून दिला पाहिजे. आणि तुम्ही म्हणाल, की मग भगवंतानी त्या अनेक वध केले, ते कशासाठी केले? ते त्यांनी जगाच्या कल्याणासाठी केले. जरी ती कृती तमोगुणाची असली, तरी ती जगाच्या कल्याणासाठी होती. म्हणून आपल्याला अभ्यास करण्याची वृत्ती जर जपायची असेल, तर या घोर आणि मूढ वृत्तीतनं आपण शांत वृत्तीत आलं पाहिजे. आणि शांत वृत्तीत आलं तर त्याच्या पलीकडे जाण्याची व्यवस्था आहे. म्हणून विषयानंदातनं हळूहळू आत्मानंदाकडे जर का मला प्रवेश करायचा असेल, तर त्या आत्मानंदासाठी मला शांत वृत्ती अंतःकरणात धारण केली पाहिजे. आता ह्याचं आणखीन स्पष्टीकरण जो आहे तो 9व्या श्लोकाचा विचार आहे. घोर व मूढ वृत्ती गढूळ असल्याने त्यांच्या सुखाचा अंश गुप्त होतो. जी थोडी निर्मलता असते तेवढा चित्तचा अंश प्रतिबिंबित होतो. आता घोर व मूढ वृत्तीमध्ये आता सुखाचा अंश लुप्त होतो, पण कळणेपणा तिथं आहे, कारण तो चिदांश थोडासा शिल्लक असतो. अशा पद्धतीने ती थोडी निर्मलता असते, त्यामुळे तिथे माणसाला तिथे थोडंसं कळणेपणा उरलेला असतो. हा त्यातला भाग आहे. राग अनावर झाला की माणूस म्हणतो मला काही दिसतच नाही. फक्त त्याच्यापुढे ज्याच्या विषयी राग आलाय तेवढीच व्यक्ती दिसते आणि याचा कधी कसा निपात करायचा एवढंच त्याच्या डोक्यात असतं. भगवंतानी अर्जुनाला सांगितलंय, तुला हे लोक सगळे मारायचेत, कारण का ते तमोगुणाचे अधिकारी आहेत. त्यांची कृत्य काही समाजाला साजेशी नाहीये. आणि धर्माचं राज्य जर का आपल्याला प्रस्थापित करायचं असेल तर या पापी लोकांचा निपात केला पाहिजे. पण तुझ्या पोटातलं पाणी न हलता या सगळ्यांचा तुला बिमोड करायचा आहे. हा त्यातला विचार महत्वाने मांडलाय. आणि त्यामध्ये या म्हणूया द्रोणाचार्य किंवा आणखीन दुर्योधन वगैरे लोक आहेत, त्यांचा तुला द्वेष करण्याचं काहीच कारण नाही. हा त्यातला भाग आहे. कुठलाही द्वेष मोह मत्सर न करता या लोकांचा निपात करायचा आहे, कारण ते योग्य पद्धतीने वागत नाहीयेत. हा त्यातला भाग आहे. दुर्योधनाने सुद्धा आपली मूढ वृत्ती ही सहज प्रगट केलेली आहे, की मला सगळ्या चांगल्या गोष्टी कळतात, मला चांगलं काही सांगितलं गेलेलं कळतं, पण माझी वृत्ती तसं वागायला परवानगी देत नाही. आता वृत्ती परवानगी देत नाही तेव्हा त्या मूढ वृत्तीचा तिथे प्रभाव अधिक आहे आणि कळणेपणा जो आहे तो तिथे मग हळूहळू लुप्त होतो आणि मग त्या मूढ वृत्तीमध्ये रूपांतरित होऊन चुकीचं कर्म केलं जातं. आपल्याला काय करायचंय? घोर व मूढ वृत्तीमध्ये गढूळता आहे. आता गढूळता असल्यामुळे त्या घोर आणि मूढ वृत्तीमध्ये सुद्धा गढूळतेमध्ये थोडंसं इकडं तिकडं आहे. घोर वृत्तीमधली गढूळता थोडी कमी आहे आणि मूढ वृत्तीमध्ये गढूळताच जास्त आहे. म्हणून तिथे काय आहे? घोर वृत्तीमध्ये कळणेपणा आहे, म्हणजे कळणेपणाची निर्मलतेमुळे कळणेपणा आहे, सुखाचा अंश थोडा तरी प्रगट होतो तिथे. पण मूढ वृत्तीमध्ये मात्र आनंदाचं प्रगटीकरण अत्यंत अल्प आहे. दुसऱ्याचं वाईट झालं म्हणून मला आनंद वाटला, पण तो काही काळ तो टिकणारच नाही. अशा पद्धतीने जे विचार आहेत, म्हणून इथे काय आहे? सुखांश लुप्त होणं हे घोर व मूढ वृत्तीमध्ये हे सहज शक्य आहे. आणि ते कशामुळे आहे? ते सत्वाची निर्मलता थोडी आहे म्हणून तिथे दिसतं तरी, अदरवाईज तेही दिसलं नसतं. हा त्यातला एक मुख्य विचार आहे. पुढे चंद्राच्या दृष्टांतातील उणीव व त्यासाठी दुसरा दृष्टांत. कारण दृष्टांत समर्पक असला पाहिजे त्यातले त्यात. दृष्टांत हा अतिशय क्लासिकपणे दृष्टांतामुळे कळला पाहिजे, एवढाच समर्पक असला पाहिजे. म्हणून इथे काय आहे? दृष्टांत देतायत, पण तो देताना आणखीन तो समर्पक कसा होईल हा विचार आहे. किंवा स्वच्छ पाण्यात अग्नीची केवळ उष्णता येते, प्रकाश नाही, त्याप्रमाणे त्या दोन वृत्तीत केवळ चैतन्यच असते. आता अग्नीचं उदाहरण दिलंय, की अग्नीचं उदाहरण दिल्यामुळे त्या अग्नीची उष्णता आहे. आता ती उष्णता कुठे आहे? ती पाण्यात उतरते, पण त्या अग्नीचा प्रकाश काही पाण्यात उतरत नाही. म्हणून इथे काय आहे? की आत्म्याचा एक अंश प्रगट होतो आणि दुसरा अंश प्रगट होत नाही. आणि तोच जर का आपण
स्वच्छ पाण्याचा विचार घेतला किंवा चंद्राच्या बिंबामध्ये पाण्याचा विचार घेतला, त्यावेळी पाण्याच्या गढूळतेमध्ये आणि स्वच्छतेमध्ये असलेला जो फरक आहे तो तिथे आहे. म्हणून इथे काय आहे की वृत्ती मलिन होणं. मुख्य विचार काय आहे की वृत्ती जितकी जास्त मलिन आहे तितकं काय आहे, सुखाचं प्रगटीकरण तिथे कमी आहे. जाणीव तिथे असेल, काही ठिकाणी जाणीवही आहे आणि पुन्हा प्रगटीकरणही आहे, असेही विभाग आहेत. म्हणून इथे काय आहे की चंद्राच्या दृष्टांतामध्ये उणीव असेल तर त्यासाठी इथे तो अग्नीचा दृष्टांत दिला आणि त्या अग्नीच्या दृष्टांतातनं आपल्याला तिथे उष्णता बाहेर दिसते आणि ते पाणी गरम झालेलं दिसतं. अशा पद्धतीने 1 अंश तरी त्याचा प्रगट झालेला दिसतो, हे एवढं सांगायचा प्रयत्न केलाय. पुढे शांत वृत्तीसाठी दुसरा दृष्टांत दिलाय, तो 11व्या श्लोकाचा विचार आहे. पण लाकडामध्ये उष्णता व प्रकाश दोन्ही प्रगट होतात, त्याप्रमाणे शांत वृत्तीत चैतन्य व सुख दोन्ही प्रगट होतात. लाकूड जळायला लागलं की तिथे उष्णताही दिसते आणि प्रकाशही दिसतो, त्याप्रमाणे या शांत अंतःकरण वृत्तीमध्ये सुखही प्रगट होतं आणि पुन्हा ती जाणीवही प्रगट होते. अशा पद्धतीने तिथे जाणीव सामान्य रूपाने असते आणि सुख मात्र प्रचंड प्रमाणात असतं. अशा पद्धतीने सुख हे सत्वगुणामध्ये आहे किंवा सत्वगुणाच्या पलीकडे जाण्यामध्ये आहे, हा विचार आपल्या पुढे त्यांनी मांडलेला आहे. आता अशा वाटणीचं कारण काय आहे ते मला समजावून सांगायचंय. 12व्या श्लोकामध्ये आणखीन त्या वाटणीचा विचार सहज समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. दोन्ही वस्तूंचा स्वभाव लक्षात घेऊन त्यांची संगती जुळवली जाते, कारण अनुभवावरून त्या स्वभावाचे नियंत्रण करणाऱ्या नियामकाची कल्पना करता येते. म्हणून इथे काय आहे की आपल्याला इथे लाकडाचा दृष्टांत दिला, त्याच्यामध्ये उष्णताही दिसते आणि पुन्हा त्याचा प्रकाशही दिसतो. मग अशा पद्धतीने सत्वामध्ये मात्र ते सुखही प्रगट होतं आणि ती जाणीवही प्रगट होते. अशा पद्धतीने तो सांगितला गेलेला विचार आहे आणि तेच जर का अग्नीच्या उष्णतेचा विचार घेतला तर 1 अंश प्रगट होतो, 1 अंश शांत असतो. अशा पद्धतीने त्याचा विचार आहे की तिथे जाणीव जास्त प्रमाणात प्रगट होते, पण सुख मात्र त्या मानाने कमी प्रमाणात तिथे आपल्याला निर्माण होते. म्हणून इथे काय आहे की इथे शांत वृत्तीमध्ये चैतन्य व सुख यांचं प्रगटीकरण खूप मोठं असतं, त्या मानाने मात्र या रजोगुणाच्या वृत्तीमध्ये त्या सुखाचं प्रगटीकरण कमी प्रमाणात असतं. म्हणून रजोगुण हा आपल्याला उपयोगाचा नाही आणि त्यातले त्यात जर का रजोगुण हवा असेल असं अगदी म्हणायची वेळ आली तर तो शुद्ध रजोगुण असला पाहिजे. शुद्ध रजोगुण या शब्दाचा अर्थ सत्वगुणाकडे नेणारा. उदाहरणार्थ विठ्ठल मंदिरात जाणे, तिथे राहून उभं राहून विठ्ठलाला नमस्कार करणे आणि नमस्कार करून विठ्ठलाला सांगणे की आज तुझ्या कृपेने मी पुन्हा इथं आलेलो आहे आणि आता मी नोकरीला चाललेलो आहे, तर मला नोकरी करताना तिथे काम करण्याची सद्बुद्धी दे. अशा पद्धतीने चांगलं काम करत करत सत्वगुणाकडे जाणारा जो रजोगुण आहे तो जास्त उपयोगाचा आहे. पण तो शबल रजोगुण असेल तर तो शबल रजोगुण मला चुकीची कृती करायला लावतो, काहीतरी वेगळं काही करायला लावतो आणि त्या निमित्ताने सुखाचं प्रगटीकरण कमी होतं आणि दुःखाचं प्रगटीकरण जास्त होतं. म्हणून इथे काय आहे, त्या मूढ, घोर आणि शांत वृत्ती, याच्यामध्ये शांत वृत्तीचा स्वीकार व्हायला पाहिजे. म्हणून विषय काय आहे ते सामान्य रूपाने योग्य प्रमाणात भोगून उरलेला सर्व उर्वरित वेळ सत्वगुणाकडे जाण्यासाठी पुन्हा निष्काम कर्मोपासना, नाम ध्यान आणि आत्मानात्म विचार या पद्धतीने मी आत्मस्वरूपाकडे गेलो पाहिजे, हा त्या गोष्टीचा विचार आहे. पुढे 13व्या श्लोकामध्ये मूढ व घोर वृत्तीत सुखाचा अनुभव नाही. आता नाही शब्दाचा अर्थ कमी प्रमाणात आहे असा त्याचा विचार आहे, म्हणजे तो ॲज गुड ॲज नाही हे सांगणं आहे. घोर व मूढ वृत्तीत सुखाचा अनुभव येत नाही. शांत वृत्तीत सुद्धा कधी कधी चित होऊन सुखाचा अधिक अनुभव येतो. म्हणजे कळणेपणामध्ये आनंद आहे, यात वाद नाही. पण जेव्हा मला एखादी गोष्ट कळते आणि त्या कळणेपणामध्ये जर मी अहंकारित झालो तर मला तिथे शांत वृत्ती असून सुद्धा अंतःकरणात आनंद त्या मानाने कमी प्रगट होतो. पण कळणेपणा जो आहे तो अध्यात्माच्या अभ्यासामध्ये फार मोठा एक विचारधारेचा विषय आहे
की अध्यात्माच्या अभ्यासामध्ये उदाहरणार्थ काही असेल, विवेक असेल, वैराग्य असेल, आणि विवेक वैराग्यामध्ये एक आत्माच तेवढा सत्य असून उर्वरित जगत मिथ्या आहे, ते माझ्या वैराग्याचा विषय आहे. आणि कधीतरी अशी एखादी गोष्ट ही मी प्रयत्न करत असता असता मला ती कधीतरी छान जमून जाते. आता छान जमून गेल्यानंतर तिथे एक लक्षात घ्या, तो साधक सद्गुरूचा अंकिला असतो. आणि सद्गुरूचा अंकित असल्यामुळे तो निश्चित लक्षात घेतो, की हे साधनेतलं वर्म जे मला आता कळलं आहे ना, ते माझ्या सद्गुरूंमुळे कळलंय. म्हणून तिथे कळणेपणाचा अहंकार होत नाही, म्हणजे त्या केलेल्या साधनेचा अहंकार तयार होत नाही आणि तो सहजच सुखाकडे जातो. म्हणजे तिथे साधकाला सद्गुरूचा अंकित होऊन साधन करण्यामध्ये जो प्रॉफिट मिळतो ना, की मी केलेले नसून मला माझ्या श्रीगुरूंनी तशी बुद्धी दिली आणि त्याप्रमाणे मी ते केलं आणि यामुळे तो सुखाकडे सहज जातो. म्हणून इथे काय आहे, शांतवृत्तीत सुद्धा कधी कधी चित्तहून सुखाचा अधिक अनुभव येतो, तो अशा पद्धतीने येतो. पण शांत वृत्तीमध्ये सुद्धा कळणेपणाचा जर का जास्त जोर वाढला तर मग सुखाचा अनुभव कमी होतो आणि कळणेपणाचा आनंद जास्त होतो. आणि घोर व मूढ वृत्तीत सुखाचा अनुभव मात्र कधीतरी येतो, तो पण अगदी अल्प असतो, म्हणून तो नाहीच्या बरोबरीचा असतो. हा त्यातला विचार आहे. म्हणून इथे काय आहे, ती सात्विक वृत्ती का जपायची, तर त्याचं कारणच असं आहे की कधीतरी मी स्वतःला कमीपणा घेऊन सदा नम्र वाचे वदावे, किंवा साधक वृत्तीमध्ये तो साधक स्वतःला कमीपणा घेतो आणि त्या गुरुला मोठेपणा देतो आणि हळूहळू तो अहंकार रहित होऊन तो स्वतःच्या आनंदाशी एकरूप होतो. कारण एकमेव अद्वितीय आनंदामध्ये कुठल्याच वृत्तीचा समावेश नाही. हा त्यातला अभ्यासाचा खूप मोठा विचार आहे. आता 14वा जो श्लोक आहे, घोर व मूढ वृत्तीत सुख नसते. जेव्हा घर किंवा शेत यांची इच्छा होते, हे रजोगुणाचे विषय असल्याने वृत्तीला घोरत्व असते, म्हणून त्यात सुख नसते. आता घर किंवा शेत याच्यात काही काम करायचं असेल तर तो रजोगुणाचा विचार आहे. त्याच्यामध्ये कुठे भगवंताचा विचार असेल तर तो कोणाचा आहे, तो आमच्या सावता माळींचा आहे. कांदा मुळा भाजी ती अवघी विठामाई. म्हणजे हे सगळं विठामाई रूप पाहणारं विचार जो आहे ना, तो आहे तो आमचे सावता माळी सत्वगुणाचा आहे. आणि आम्ही मात्र रजोगुणी जे आहेत, ते शेत वगैरे काय सगळं करायचं असतं, तिथे मात्र काय आहे, तृष्णा आहे, लोभ आहे. माझं शेत जास्त पिकलं पाहिजे, दुसऱ्याच्या पेक्षा जास्त पिकलं पाहिजे, शेजारच्याचं जरा कमीच पिकलं पाहिजे. हे सगळे काय आहेत, हे घोर आणि मूढ वृत्तीचे विचार आहे. म्हणून इथे काय आहे, ते रजोगुणामध्ये घोरत्व आहे, मूढत्व आहे. आणि म्हणूनच काय आहे, तिथे राग आहे, लोभ आहे, म्हणून तिथे आनंदाचं प्रगटीकरण अत्यंत कमी आहे, म्हणून तिथे सुख नाही. आपल्याला सुखरूपता आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल, तर सुखासाठी आपल्याला आनंदाकडे जायचं असेल, तर सत्वगुणाच्या पलीकडे असलेलं सुख जे आहे तेच खरं सुख आहे. पण आधी सत्वगुणात जायला शिकलं पाहिजे, सत्वगुणे भगवत भक्ती, आणि मग त्या आनंदाकडे जाण्याची भाषा आहे. आता घोर वृत्तीत सुख लुप्त होण्याचं कारण काय आहे ते सांगताय. इच्छा पूर्ण होईल वा न होईल असे दुःख असते. इच्छा पूर्ण न झाल्यास दुःख वाढत जाते. इच्छापूर्तीच्या आड येणाऱ्यांचा संताप येतो. कोणी विरुद्ध असल्यास द्वेष निर्माण होतो. 15व्या श्लोकाचा विचार आहे की इथे घोर व मूढ वृत्तीमध्ये ते माझी इच्छा माझ्या मनाप्रमाणे घडेल का, माझी इच्छा पूर्ण झाली तर ठीक, आणि नाही झाली की मग ती दुःखी. म्हणजे काय झालं, पूर्ण झालं की बरं वाटतं आणि नाही पूर्ण झालं माझ्या मनासारखं झालं की मला दुःख होतं. सत्वगुणात एक्झॅक्टली विरुद्ध आहे. सत्वगुणामध्ये माझी इच्छा नाही महत्वाची, सत्वगुणामध्ये भगवंताची इच्छा आहे. प्रत्येक वेळी तो सत्वगुणी जी व्यक्ती असते ना, ती भगवंताची इच्छा आहे. आज काय झालं, मी उद्योगधंद्याला गेलो आणि आज मला कमी पैसे मिळाले, पांडुरंगाची इच्छा. आज मला जास्ती पैसे मिळाले, पांडुरंगाची इच्छा. स्वतःची इच्छाच तिथं नाही उरू देत तो सत्वगुणी व्यक्ती. पण घोर आणि मूढ व्यक्तीमध्ये मात्र इथे नेहमी तो विचार असतो, द्वंद्व असतं सुख आणि दुःखाचं, अनुकूल आणि प्रतिकूल. माझ्या मनासारखं घडलं की बरं वाटतं, माझ्या मनाविरुद्ध घडलं की प्रतिकूलता आहे. आणि मग माझ्या म्हणजे मला मिळणारा प्रॉफिट कमी झाला, मग त्याच्या आड आलेल्या लोकांचा द्वेष व संताप. आणि मूढ वृत्ती आती झाली तर त्या व्यक्तीला आडवाच केला पाहिजे.
म्हणजे इथपर्यंत जातो अंतःकरण वृत्ती. म्हणजे इथे काय आहे, इतका मोठा पराकोटीचा द्वेष निर्माण होतो, तेव्हा तो मूढ वृत्तीचा विषय आहे. जरा थोडासा द्वेष असतोच, म्हणजे बऱ्यापैकीच असतो. तो पुन्हा घोर वृत्तीचा विचार आहे आणि सत्वगुणामध्ये मात्र भगवंताची इच्छा आहे. असं भगवंताच्या इच्छेने जो जगतो, तो खरा आनंदाशी एकरूप होतो. म्हणून 4थ्या अध्यायात अर्जुनाला तेच सांगितलंय. तुला तुझं नियत कर्म करायचंय. ते अहंकार रहित होऊन करायचंय आणि ते फलाशेचा विचार न करता करायचंय. फळ मिळेल तितकं मिळेल, अहंकार रहित या शब्दाचा अर्थ भगवंतार्पण बुद्धीने करायचंय आणि अशा पद्धतीने त्याचं यश जे आहे ते भगवंताधीन आहे. असं समजून तू जर का जीवन जगलास, म्हणजे युद्ध केलंस, तर तुला तुझा जय हा सहज आपल्याला मिळवता येईल आणि त्या जय पराजयाचा जो विचार आहे तो थोडासा शांतपणाने त्याचा विचार करता येईल. पुढे 16वा जो श्लोक आहे, यावर कोणताच उपाय न करता आल्यास विषाद होतो. या कशाचाच प्रतिकार करता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली तर मन खिन्न व विषण्ण होते. हाही तमगुणाचा विकार आहे. एकूण क्रोधाधिकांमध्ये मोठे दुःखच असते. सुखाची अंधुकही शक्यता नसते. आणि मग त्याचा काही प्रतिकार करता येत नाही. एखादी बलाढ्य व्यक्ती असते, ती त्रास देते आपल्याला, तिचा काही प्रतिकार करता येत नाही. अशा पद्धतीने मग काय होऊन जातो, राग येतो अत्यंत आणि राग येऊन पुन्हा मला काही करता येत नाही म्हणून मी विषण्ण होतो. म्हणून मला काही करता येत नाही आणि अशा पद्धतीने मी मूढ वृत्तीत जातो आणि तिथे सुखाचा लवलेशही प्रगट होत नाही. म्हणून ते मन विषयांच्या मागे सतत धावत राहतं आणि ते पूर्ण नाही झाले विषय की सतत खिन्न होतं आणि मग त्याच्या आड येणाऱ्यांचा क्रोध येतो आणि मग क्रोध आला की मग ह्याच्यावर काही उपायच करता आला नाही म्हणूनही दुःख होतं आणि मग काहीतरी हातातनं विपरीत कल्पना आणि विपरीत कर्म घडतात. ती मोठी विलक्षण असतात. त्याची चर्चा इथे नकोच. आपल्याला काय करायचंय, त्या आनंदाकडे जायचंय. त्या विषयानंदामध्ये ही अंतःकरण वृत्ती कशा पद्धतीने अडकते हे समजावून सांगतायत आणि त्यातून बाहेर पडण्याचा विचार हा पुढे पुढे येणारच. हवे ते मिळाल्याने वृत्ती शांत होते. हवे ते मिळाल्याने वृत्तीला हर्ष होतो. ती शांत वृत्ती आहे. हिच्यात मोठे सुख आहे. मिळालेले भोगल्यावर त्याहूनही अधिक सुख आहे. हवे ते आवाक्यात आले याची कल्पनाही थोडेसे सुख देते. खूप पद्धतीने या सुखाचा विचार मांडला गेलेला आहे की जे मी मिळवण्यासाठी सगळे प्रयत्न केले ते मला मिळालेलं आहे. पुन्हा ते मला भोगायला मिळालेलं आहे म्हणून आणखीन आहे किंवा माझ्या आवाक्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने ते भरकटणारं जे अंतःकरण वृत्ती आहे ती सहज शांत होते. पण हा जो शांत वृत्तीचा जो विचार आहे तो खरा आपल्याला अभ्यासाकडे नेता यायला खूप उपयोगाचा आहे. या घडणाऱ्या विषयांमध्ये जर मी काय शांत वृत्तीने थोडा काही काम करू शकलो तर मग त्यातून जेव्हा मी बाहेर पडेल तेव्हा त्या परमानंदाचा अभ्यास करू शकतो. हाच त्यातला मुख्य भूमिकेचा विचार आहे. आजच्या अभ्यासातला शेवटचा जो श्लोक आहे तो आपल्याला असं सांगतो, विरक्तीमधील सुख सर्वाहून अधिक श्रेष्ठ आहे. विद्यानंद प्रकरणात हे सांगितले आहे. तेथे क्षमा व औदार्य असतात पण क्रोध व लोभ जराही नसतात. म्हणून विरक्तीमध्ये काय आहे, जे आपल्या पुढे आहे ते सर्व देवाचं आहे तितुके देवाचे असं समर्थ म्हणतात. आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. एवढा मोठा ग्रंथ लिहून ते त्याचं सगळं क्रेडिट आम्हाला देतात आणि याचं कारणच आहे विरक्ती आहे म्हणून ते दिलं गेलंय. संन्यस्त वृत्ती त्यांच्याकडे आहे म्हणून त्यांच्या झोळीत टाकलेलं राज्य सुद्धा त्यांनी परत केलेलं आहे. कारण त्यांना आवश्यकताच नाहीये कशाची. याला म्हणतात विरक्ती. आणि अशी विरक्ती जी आहे की ज्याच्याविषयी मी वैराग्य यावं म्हणून ते पदार्थ त्या व्यक्ती त्यांना मी दूर लोटत होतो, आता त्या व्यक्ती माझ्या जवळ येतात. त्या व्यक्ती माझ्या शेजारी बसतात. ते पदार्थ माझ्या शेजारी आहेत. ते पैसे पाणी सगळे माझ्या पुढे अत्यंत सहज उभे आहेत तरी सुद्धा माझ्या अंतःकरणात त्याचा हव्यास नाही. अशा पद्धतीने जे जीवन आहे ते वैराग्याचं जीवन आहे. म्हणून ते काय आहे, ते सर्वात सुखाचं जीवन आहे. आपल्याला हवं तेवढं मिळतंय ना, मग तेवढ्यात सुख मानून आपल्याला आनंदाकडे जाण्याचा अभ्यास भरपूर करता येईल. यासाठी माझं जीवन खूप उपयोगाला येणार आहे हाच विचार त्याच्या मनात असतो. म्हणून आपल्याला त्या विरक्तीमध्ये क्षमा व औदार्य दिसतात पण क्रोध आणि लोभ दिसत नाही. म्हणून तो साधक जो आहे तो क्षमाशील असतो कारण त्याला वैराग्य आहे. म्हणून विवेक वैराग्य समाधी षटक आणि
तीव्र मुमुक्षत्व हे त्या साधनेचं खरं, म्हणजे साधन करणाऱ्या साधकाचं वैशिष्ट्य आहे. साधन चतुष्टय संपन्नता एकाएकी मिळणारी नाहीये. तिथे आपलं मोल द्यावंच लागतं. जीवाला त्या गोष्टींपासून दूर जाण्यासाठी आपल्याला अभ्यास करावाच लागतो. प्रवचनांची मालिका एखादी ऐकायला जायची आहे आणि तिथे मला 1 तास बसायचंय, त्या 1 तासाचं मोल देण्याची तयारी असलीच पाहिजे. 3 तास फार सिनेमात छान बसतो. पण इथं 1 तास बसायची वेळ आली, की कडकड तयार होते. म्हणून आपल्याला हे शांत अंतःकरण वृत्ती म्हणजे त्या सत्वगुणाच्या साहाय्याने हे सगळं आपल्याला सहज शक्य आहे. म्हणून या विरक्ती विचारांमध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे षडविकार अजिबात तिथे नसतात आणि ते विकार जे आहेत ते बाजूला ठेवायची गरज आहे. म्हणून विरक्तीमध्ये हे सगळे भोग मलाच मिळावेत अशी भूमिका तिथे नसते. प्रत्येकाला त्याचा थोडा थोडासा आस्वाद मिळावा. म्हणजे उदाहरणार्थ प्रसादाचा विचार आहे. आता प्रसाद आहे तर मग काय आहे, तो प्रसाद सर्वांना मिळावा आणि मग उरला तर मला मिळावा, अशा पद्धतीने त्याची वाढणी असतात. अशा अशा विरक्तामध्ये तो त्याचं जीवन जगतो. वखवक जीवनातली निघून गेलेली असते. सतत कटकट असते मूढ व्यक्तीची किंवा घोर वृत्तीची. पण शांत वृत्तीमध्ये मात्र विरक्ती ही सहज विलसते. अशी विलसणारी विरक्ती जर माझ्या अंतःकरणात विवेकयुक्त असेल तर मग मी त्या समाधी षटकाच्या साह्याने तीव्र मुमुक्षत्व प्राप्त करून घेऊ शकतो आणि या पंचदशीचा जो ब्रह्मानंद नावाची जी काय गोष्ट आहे ती सहज मला प्राप्त होऊ शकते. असा एक 18 श्लोकांपर्यंतचा विचार आपला पूर्ण झालेला आहे. पुढच्या शुक्रवारच्या अभ्यासामध्ये आपण 17 श्लोकांचा विचार करणार आहोत आणि त्यानंतर आपली पंचदशी ग्रंथाची जी काय विचारधारा चाललेली आहे गेली वर्षभर ती सुद्धा शांत होणार आहे. तर आज इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. नमस्कार उदय दादा, शतानंद बोलतोय. नमस्कार. हा बोला. ते टेबल इतकं छान आहे. त्या टेबलवरनं म्हणजे असं दोन त्याचा जरा थोडा विचार जास्त केला तर असं जाणवलं की बेसिकली एकावर एक खूप अवलंबून आहे. म्हणजे जसं जितकं वैराग्य वाढेल तितकं परत बोला जरा. मध्ये तुमचं हे गेलं होतं का? हो का? असं काहीतरी झालं. हा, मधले शब्द नाही ऐकू आले. हा नाही, मी म्हटलं की ते जे टेबल आहे ते इतकं छान आहे त्या श्लोक क्रमांक 3-4च्या खालचं, की असं वाटतं की आणि ते एकमेकांवर अवलंबून पण आहेत गोष्टी. म्हणजे जसं की वैराग्य, क्षमा आणि औदार्य वाढलं तर सत्वगुण वाढतो. सत्वगुण वाढला तर शांतवृत्ती वाढते. शांतवृत्ती वाढली की परत वैराग्य, क्षमा, औदार्य वाढत जातं. अगदी अगदी. म्हणजे ते इतकं छान आहे. आणि तसंच अगदी तमोगुणाचंही मला जाणवतं की म्हणजे मी समजा असा विचार केला की थोडीशी मॅच बघावी आणि मला अभ्यासाला बसावं, तसं अजिबात होत नाही. म्हणजे मॅच बघितली मग पुढे काहीतरी अजून तमोगुणी प्रकारांची इच्छा होते. म्हणजे असं होतं. म्हणजे त्यात काका असं म्हणाले होते, पैशाने धंदा वाढतो आणि धंद्याने पैसा वाढतो. खरंय. असं त्यांनी सांगितलं होतं. राईट. ते खूपच छान आहे एकदम. हा, मुख्य मुद्दा काय आहे की विषयामध्ये अशा पद्धतीने माझी वृत्तीच अनुकूल प्रतिकूल होऊन आनंद निर्माण करते किंवा दुःख निर्माण करते. आणि वास्तवात मी मात्र दुःखाच्या पलीकडे असलेला सुखरूप आहे. मग माझं फक्त अभ्यासाचं तंत्र एवढंच आहे की विषयांमध्ये मला माझं जीवन जगावं लागणार आहे, या वाद नाही. पण ते जगताना मी सुखी किंवा दुःखी होऊ नये, बस हा त्यात. म्हणजे मी प्लेनली नाही जगायचंय. म्हणजे सुख होईल, दुःख होईल किंचित, पण लाटेत त्याला मीच गेलो नाही पाहिजे. सत्यत्वानी हा त्यातला विचार आहे. म्हणजे खरा टोटल थॉट त्याचा. आणि तो जो एक पुढचा श्लोक आहे 13वा, त्याच्यात लिहिलंय की सात्विक वृत्तीत मात्र केव्हा तरी सुखाचा चित्तपेक्षा अधिक अनुभव येतो. हो हो. ते जे लिहिले ते पण खूप छान आहे. की असं जसं तुम्ही म्हणलात की एखादा कॉन्सेप्ट कळला की त्याच्यात तो कळल्याचा आनंद जो जास्त होतो तो म्हणजे त्या कळण्याच्या जाणीवेपेक्षा आनंद जास्त व्यक्त होतो. म्हणजे असं व्हावं. हो. पण काही वेळा काय होतं, कळणेपणाचा अहंकार किंचित जरी वाढला ना तर ते सुखाचं जे काय प्रगटीकरण आहे ते डाऊन होतं. ते डाऊन होतं.
जसं काका म्हणतात तसं की मी काहीतरी केलं आणि हे दाखवायची इच्छा आली की रजोगुण आला तिथे लगेच. माझ्यासारखा सांगणारा कोणी नाही. कोणी नाही. Right. रामकृष्ण हरी असं आहे ते. Right. तर ते खूप छान आहे ते एकदम. नाही, तुम्ही छान सांगितलं, यात वादच नाही. पण माझ्यासारखा सांगणारा कोणी नाही आलं की झालं, हो. सुखाचा अंश कमी झाला. करेक्ट. हो ना. हा, चिदांश वाढला, असं झालं. Right. आता तिथे मग मी माझं सुख काय, हे व्हेरिएशन्स आहेत ना ते, म्हणजे जीवनमुक्तामध्ये बघा, ते समनस्क आणि आपला मुख्य मुद्दा कोण, तो बहुमानस, याच्यामध्ये व्हेरिएशन्स आहेत ना, दोघंही मुक्तच आहेत, पण ही व्हेरिएशन्स दिसतात बघा त्याच्यामध्ये. हा, ही अशी आहेत, ही बारीक सारीक अभ्यास आहे हा फार, तसं पाहिजे गेलं. हा, मी तिथं हुशारीने असलो पाहिजे. एवढं समर्थ लिहून म्हणतायत, सगळं काही ती समर्थ कृपेची वचने तो हा दास बोल, असं ते म्हणतायत. आणि मी काय म्हणतो, गेलं असं. म्हणजे 100% नाही गेलं, पण तरी गेलंच. तुम्ही तो एक छान विचार, म्हणजे आपण आहे ते तसं, आपण आधीपासूनच तसं तुम्ही सांगतच आलात की प्रत्येक वेळेस आपल्या अंतःकरण वृत्तीवर वॉच ठेवायचं की ही मूढ वृत्ती आहे का, घोर वृत्ती आहे का, कुठ शांत वृत्ती आहे. तो म्हणजे ते एका प्रकारे आपण त्याचं साक्षीत्वच करतोय तिथे प्रत्येक त्या वृत्तीचं. अगदी शांत वृत्तीत असेल तर काही लक्षच द्यायची गरज नाही. आणि म्हणजे थोडक्यात जर का साक्षीत्व जर का जास्त प्रमाणात करता आलं तर मी कुठल्या तरी एका छोट्या प्रमाणात का होईना मी गुणातीतच झालो. अर्थात, कारण साक्षी रूपच होणार ना. शांत वृत्तीत गेला म्हणजे तो आनंदात गेला, आनंदात गेला तर कुठे गेला, साक्षी रूपच झाला. साक्षी रूपच झालं. करेक्ट. साक्षीत्व केवळ साक्षीरूप होण्यासाठी आहे. खरं ते साधनेचं सार आहे, पण ते कसं आहे माहितीये का, ते हायली क्वालिफाईड साधन आहे. म्हणजे सोफिस्टिकेटेड साधन आहे त्यातलं. उत्तम अधिकाऱ्याला ते सहज जमणारं साधन आहे. मग त्याचा प्रवास लवकर पूर्ण होतो. ते टिकवणं म्हणजे थोडंफार कधीतरी एक दिवशी एकदम आलं साक्षीत्व असं म्हणजे ते कायम पुरतं टिकणं जास्त महत्वाचं. काय कधी कधी असं जर का आपण अभ्यास केला तर तेव्हा पुरतं ते साक्षीत्व यायचं, त्या दिवसापुरतं टिकतं, की नंतर लगेच ओघाने निघूनही जातं. पण आणायचं म्हणजे आपल्याला काय, सुखी किंवा दुःखी व्हायचं नाही असा एक आतमध्ये विचार ठेवला की झालं काम. मग मी त्या दिवसभरात सुखी किंवा दुःखी विशेषत्वाने लाटेच्या स्तरावर गेलो नाही. मी कुठे होतो, मी साक्षी रूप, म्हणजे स्ट्रेट म्हणजे छान. नमस्कार काका, अशोका बोलतेय. बोला. आत्ता जे शतानंद दादांशी बोलणं चाललं होतं तुमचं, त्याच्यातलाच एक मुद्दा मला विचारायचा आहे, म्हणजे त्याच्यातलं थोडं स्पष्टीकरण हवंय की चिदांशाचा म्हणजे मी माझ्यासारखा सांगणारा कोणी नाही असा जर अहंकार झाला तर म्हणजे तिथे माझा आनंद कमी झाला, पण चिदांशाचा प्रमाण वाढलं ना. हा, ह्याच्यावर जरा मला स्पष्टीकरण, म्हणजे नक्की स्वरूपाचं तर सच्चित आनंद हे तिन्ही आपण जे म्हणतो, मग सत आणि चितचं सामान्यत्वाने ज्ञान असावं. नाही, जेव्हा म्हणजे आपण जेव्हा एकरूप होण्याचा जो विचार येतो किंवा अभ्यास करण्यातनं जो आपली जी काय साधन मार्गावर जी आपली वाटचाल चालू असते त्याच्यामध्ये आनंद अंश किंवा आनंद रूपता ही प्रामुख्याने जास्त आपला टार्गेट एम असला पाहिजे का? तो एम असतोच प्रत्येकाचा. सुखा लागी दिवा करीसी तळमळ. प्रश्न काय आहे, प्रगटीकरणाचा चाललेला आहे. चिदांशाची प्रगटीकरण आणि आनंदाचं प्रगटीकरण. आता त्याला दृष्टांत सोन्याचा घ्या. 20 कॅरेट आहे, 22 कॅरेट आहे, 24 कॅरेट आहे. आता 24 कॅरेट मध्ये सोन्याचं प्रगटीकरण मोठं आहे, त्या मानाने 22 आणि 20 ला कमी आहे. तसंच होतं की असतो मुक्त, म्हणजे समनस्क मुक्तच आहे किंवा बहुमानस मुक्तच आहे. पण होतं काय माहितीये का, की बहुमानसकडे कळणेपणाचा अहंकार नसतो,
म्हणजे अजिबात अहंकार नसतो, अतिशय नम्र व्यक्ती असते ती अगदी. हं. त्यामुळे तिच्याकडे सुखाचं प्रगटीकरण मोठ्या प्रमाणात असतं. आता तेच जर का 22 कॅरेटचं असलं समनस्कवालं, हं. तर तिथे मात्र काय असतं, तिथे असं थोडासा अहंकारही असतो, किंचित असतो हं, हं, हं. कम्पेअर टू बहुमानस. हां. आणि तिथे मात्र मग चिदांशाचं प्रगटीकरण जास्त होतं आणि आनंदाचं प्रगटीकरण त्या मानाने कमी होतं. पण हां. तरी सुद्धा तो बरोबर. जीवनमुक्त असतो. हां, 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 हां. असं असं ते प्रगटीकरण आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. आता आलं लक्षात. हां, हां. हां. मात्र कसा असतो, सकल करणे जगदीशाचे इतका हां, असतो. हां, हां. हां. अतिशय डाऊन टू अर्थ व्यक्ती असते ती. हं, हं. त्या शेड्स अशा स्वभावाच्या आहेत. त्यामुळे तिथे मग रजतममध्ये सुद्धा तसंच आहे. हां. रजामध्ये सुद्धा तसंच आहे. चिदांश आणि सुख त्याच्यामध्ये सुद्धा व्हेरिएशन्स का दिसतं, तर ते कळणेपणाचा अहंकार किती मोठा आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. बरोबर आहे. हां, खरं, खरं आहे. हां, आहे हां. तिथे. हां. पण सुखांश कमीच असतो. कारण रजोमध्ये मी जास्त भूमिका असते. खरं आहे. माझ्यामुळं झालं, मी आहे म्हणून अशी हां, भूमिका असते. त्यामुळे हां, तिथे आनंदाचं प्रगटीकरण कमी असतं. हां, हां. किंवा आनंदाचं प्रगटीकरण दिसलं तरी मीपणाचा शो दाखवण्यासाठी असतं तिथे. बरोबर आहे. खरं आहे. हाही एक तिथे भाग असतो. म्हणूनच आपण रजा आणि तमाला खाली ठेवावं आणि हां, सत्व खाली गुणात ठेव. राहावं, हां, की त्यामुळे मग आपला जो काही अहंकार आहे, ज्ञानाचा अहंकार जो आहे, हां. ते सगळं खाली राहील किंवा त्याचं प्रगटीकरण कमी राहील आणि कमी राहील आनंदाचं जास्त आणि आनंदाचं जास्त. जास्त होईल. 24 कॅरेटमध्ये जायचंय आपल्याला. हां, हां. खरं हां, आहे, खरं. बरोबर. पटलं काका आता. हां. धन्यवाद मग काका. तो म्हणजे जास्त भक्तीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तो अहंकार म्हणजे ज्ञानमार्ग आणि भक्ती मार्ग असा जर का कसं विचार कसंही केला तर करा तुम्ही. भक्ती मार्ग वापरा, नाही ज्ञानमार्ग वापरा. हां, नाही, मला म्हणायचं होतं, की हां. भक्ती मार्गामध्ये तो अहंकार लवकर लयास जाण्यात जास्त मदत होऊ शकते असं मदत वाटतं. होती, पण ते अंतःकरण ते द्रवीभूत होणारं असलं पाहिजे. हां, राइट. हो. हार्डनेस ते नको आहे. त्या अंतःकरणामध्ये. हां, हां. हां, ते थोडं हार्ड असेल ना, तर मग तो विचारांचा परमार्थ करतो. आता मी ते हं, पाहिलंय, की साखरे हं. महाराज आहेत ना, हे फार हार्ड आहेत. म्हणजे हो. आहेत प्रेमळ, नाही असं नाहीये. पण हं. काका जास्त प्रेमळ आहेत. म्हणजे काकांमध्ये भक्ती आणि ज्ञानाचं प्रगटीकरण आहे ना, ते अतिशय क्लासिक आहे म्हणजे. हो. हां, पण तेच साखरे महाराजांकडे बघितलं ना, तर तिथे मात्र ज्ञानमार्गाचं हार्डनेस खूप आहे. म्हणजे ते 2 तुकडे करायला वेळ लागत नाही त्यांना. हं. सटासट तुकडे करतात ते. मी अच्छा. ते दोन्ही पाहिले बरं. लोकं. राइट, म्हणजे राइट. काकाही पाहिले आणि हेही पाहिले. हं. दोघंही पूर्ण आहेत. पण हे असं आहे. असे ते आहेत. हां. म्हणजे थोडक्यात आपण ज्ञानमार्ग आणि भक्ती मार्ग दोन्हीचा समन्वय साधण्याचा हां, प्रयत्न केला पाहिजे. दोन्हीचंही सहाय्य घ्यायला हवं आपल्याला. अगदी, अगदी. स्पष्ट. आनंदा हं. आनंदापर्यंत पोहोचण्यासाठी. आता सगुणामध्ये किती आनंद आहे, खूप आनंद आहे. हो. आलं का लक्षात? आणि मग सगुणामध्ये आनंद आहे, तर आता हा जो सगुणात म्हणजे निर्गुणाचा आनंद आहे, तो जर मला सगुणाच्या निमित्ताने मी घेतला, तर त्या आनंदाला मी खांद्यावर घेऊनही नाचू शकतो ना. हं. पालखी मी खांद्यावर घेऊनही ज्ञानोबा माझ्या खांद्यावर आहेत. असं माझ्या अंतःकरणात धारणा करून मी अगदी सहज पंढरपुरापर्यंत जाऊ शकतो की नाही? हं. हो. मग हो. हे याच्यासारखं सुख काय? तेच जर का मी आत्मरूप ज्ञानदेवांबरोबर चाललोय. बरं पुढं काय बोलणार? बसला गप्प हा. पण हा बरं. जय जय रामकृष्ण हरी म्हणत, चला माऊली, घ्या माऊली, हे माऊली, ते माऊली, असा तो सुखात चाललेला असतो. बरोबर. हां, छान. त्यात पण ज्ञानमार्गाची जर का ह्याला बैठक असेल किंवा त्याची पाहिजे. जर जास्त साथ असेल, तर मला वाटतं भक्ती मार्ग पण जास्त एकदम तो हे होतो म्हणजे भक्ती एकदम तो मार्ग बळकट होऊ शकतो. जर का म्हणजे ज्ञानविचार जर आपले त्याची बैठक जर पक्की असेल, तर पॉलिश होतो. भक्ती भक्ती त्याच्यातनं जास्त छान प्रकट होऊ रंगते, शकेल भक्ती किंवा रंगते. जास्त ती बहरेल. बहरते. कारण की विचारांचं शेवटी विचारांच्या वर आपण जेव्हा आपल्या मनाला पटवून देतो, हो. तर ते पटवल्यानंतर भक्ती मग करणं जास्त छान जमतं. म्हणजे दोन्हीचा छान समन्वय होऊ शकतो. हं, हं, हं. दोन्ही एकमेकांना जर असतील तर. म्हणून ते हे एकमेकांना समजतं ही वासुदेव असं हां. म्हणण्याचं ते 9व्या अध्यायातली ओवी आहे ती. हो. हां. पण ती 12व्या अध्यायाला जर जोडली ना छान, तर मग मजा येते हो, त्याची. हो. हां, खरंय, खरंय, हां. खरंय. बरोबर, 12वा बरोबर. अध्याय हा टोटल भक्ती मार्ग सांगतो. म्हणजे हो. आहे ज्ञानमार्ग आहे त्याच्यात, पण जास्त प्रगटीकरण
भक्ती मार्गाचं आहे आणि 9वा ज्ञान मार्गाचं करतो. ते हो. 2 अभ्यास परमिटेशन कॉम्बिनेशन मध्ये असले ना, ही दया, क्षमा, शांती हे हम्म. की मग छान होऊन जातं. काही अडचण नाही. असं. बरोबर. हम्म. पण काकांचा आदर्श समोर ठेवायला पाहिजे. काकांनी जसं दोन्ही भक्ती आणि ज्ञानाचं जसं छान बॅलन्स ठेवला एकदम बॅलन्स बरोबर. एकदम बॅलन्स ठेवलेला आहे. हा कधीच तुम्हाला कुठल्या काका एका साईडला झुकलेत असं कधीच नाही नाही लक्षात पाहून येत. गेलेलं कुठेच दिसणार नाही तुम्ही. कुठेच नाही. प्रत्येक प्रवचन त्यांचे शेड दोन्ही शेड बरोबर समोर येतात आपल्या बरोबर प्रत्येक येतात प्रवचनामध्ये. आणि की ते त्यांच्या बहुमानस आहेत ते. हो हो. बहुमानसचं क्लासिक उदाहरण आहे ते. हम्म. असं आहे. हं. खरंच आहे. म्हणजे त्या बहुमानस मध्ये सुद्धा शेड सापडतील, पण त्या हे सर्व मानसची म्हणजे मी हो. आजपर्यंत नाही पाहिली अशी असं. खरंय. आपण साधकांनी तसाच प्रयत्न करायला हवा. काकांचा आदर्श समोर ठेवून. हा तेच आपला गुणांचा प्रभाव हा जीवनमुक्त झाला तरी असतो, हो. पण तो प्रयत्नाने ते त्याचं जे काय प्रगटीकरण आहे, म्हणजे काही वेळेला हार्शली प्रगट करतात, मनात नसतं काही पण हम्म. करतात काही जण. हम्म. मनात काही नाहीये पण माणसं तुटतात. आता अशी वृत्ती नसतेच काही जणांजवळ हो आणि मग हो. ती हळूहळू आपल्याला कमवता पण येऊ शकते, म्हणजे अशी वृत्ती म्हणजे बरोबर. जीवनमुक्त झाल्यावर सुद्धा कमवता येऊ शकते, असं काही नाही. म्हणून साधक जीवन हे कधी संपतच नाही, त्याला सतत सावध राहून त्या गोष्टी पूर्ण कराव्या लागतात. हो. बरोबर आहे. सगळं जीवन जगावं लागतं. हं. बरोबर आहे. तो बॅलन्स त्याला शेवटपर्यंत टिकून ठेवावाच लागतो. सगळ्यांना हा घेऊन चालावं लागतं बरोबर. सगळ्यांना घेऊन चालायचं असतं. हा सगळेच भेटतात ना, मग त्याच्यात भेटले तर ठीक आहे, पण हो. सॉफ्टली आपण ते स्किलफुली त्याला हे करू शकतो, म्हणजे हँडल करू शकतो. अभ्यासात हो. हा सहज सहज अभ्यास कोणतंही मन त्याच्याकडनं न दुखावता आपण ते व्यवस्थित न त्यांना हँडल दुखवता करू शकतो. बरोबर. करू शकतो. हम्म. हम्म. पण शेवटी करणार काय, त्याला उत्तर दुसरं नाहीच आहे. आता हो. एखादी 10 वर्ष मी विचारलं काकांना, 10 वर्ष अभ्यास करतीये म्हणजे अनुग्रहित आहे, ती अभ्यास करत नसेल तर काय करायचं? काका म्हणे तुला सॉफ्टली तर सांगता येईल ना तिला, तुला अभ्यासाशिवाय पर्याय नाही. हो हम्म. म्हटलं सांगता येईल, पण म्हटलं तेवढं सांगावं लागेल काका. एखाद्या हम्म. वेळी ती एरी मोहर होऊ शकते म्हणले. हो. खरंय खरंय. पण काका म्हणले फार मागही लागता येत नाही म्हणे, नाहीतर हम्म. आहे त्यातनं सुटून जायचा तू, हम्म. असंही बरोबर. नको. म्हणून हे सगळे बॅलन्स काकांनी कसे ठेवलेत ते शिकावे लागतील, असं आहे. खरंय खरंय. सिनियर साधक म्हणून जे आहेत सगळे, कारण त्यांच्या पुढे येणारच आहेत ना लोक अभ्यास करायला. हो खरंय. आता हम्म. खूप वेगवेगळ्या प्रकृतीचे लोक समोर आल्यानंतर त्यांना हम्म. ते तसं त्यांच्या त्यांच्या प्रकृती प्रमाणे त्यांच्या त्यांच्या हो. त्यांचा कसा दृष्टिकोन आहे त्याप्रमाणे त्यांची हे कशी आहे भक्ती की ज्ञान किंवा कसं तसं हम्म. त्याप्रमाणे त्यांना गाईड हा, करावं लागणार. लागतो लागतो. हो हा हो. तिथला बरोबर आहे. बरोबर. थांबायचं. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत.